शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजच्या ट्युटोरियलमध्ये आपण जे करणार आहोत ते तर तुम्ही थंबनेलमध्ये बघूनच घेतलं असाल। तर मित्रांनो, आजच्या ट्युटोरियलच्या याच्यामध्ये आपण काइनमास्टरमध्ये लग्नपत्रिकेचा व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत आणि ही व्हिडिओ एडिटिंग खूप जबरदस्त झालेली मित्रांनो, ती तर तुम्ही स्टार्टिंगला बघूनच घेतली असाल। तर मित्रांनो, ही एडिटिंग आपण काइनमास्टरमध्ये कसं करणार याच्यावरती मी तुमच्यासाठी ट्युटोरियल घेऊन आलेला आहे। तर मित्रांनो, याचं जे मटेरियल आहे याची पूर्ण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रोव्हाइड करून दिलेली आहे आणि याला जाऊन तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि त्याचा पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाईल, म्हणून व्हिडिओला तुम्ही कुठेही स्किप करू नका मित्रांनो। तर मित्रांनो, तो पासवर्ड घेतल्यानंतर तुम्ही त्या मटेरियलला यूज करू शकता आणि या व्हिडिओ एडिटिंगला तुम्हाला कसं प्रकारे करायचं आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आजचे व्हिडिओ एडिटिंगसाठी तुम्ही लाईक करूनच द्या आपल्या व्हिडिओला मित्रांनो आणि चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या मित्रांनो। तर मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन झालेलं नसाल तर जॉईन होऊन जा, कारण की टेलिग्राम ग्रुपला मी तुम्हाला पूर्ण डिटेल देत असतो मित्रांनो। आणि मित्रांनो, आत्तापर्यंत जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलेलं नसेल तर इंस्टाग्रामलाही फॉलो करून टाका। इंस्टाग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करून दिलेली आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला जर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दिलेली आहे, काही हरकत नाही, ते जाऊन तुम्ही त्याला जॉईन करू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण कुठे न वाया घालवता आपण स्टार्ट करूया। एडिटिंगसाठी आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशनची गरज पडेल। तर मित्रांनो, काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला सिम्पली येऊन जायचं आहे आणि आल्यानंतर तुम्हाला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला 16.9च्या रेशोला सिलेक्ट करून मी तुम्हाला एक टेम्पलेट दिलेला असेल मित्रांनो। या टेम्पलेटला तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारचं टेम्पलेट मी तुमच्यासाठी दिलं। सॉरी मित्रांनो, हे टेम्पलेट नाही आहे, याला इथून डिलीट करून देतो आणि मीडियावर क्लिक करून मी टेम्पलेटला इथे एक्सपोर्ट करून घेतो। तर अशा प्रकारचं हे टेम्पलेट मी तुमच्यासाठी दिलेलं आहे भावांनो। तर अशा प्रकारच्या हे टेम्पलेटला तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे काइनमास्टरमध्ये आणि ॲड केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जे काम करायचं आहे सगळ्यात पहिले तुम्हाला लेअरवरून मीडियावर जायचं आहे आणि लेअरवरून मीडियावर गेल्यानंतर तुम्हाला मी एक गणपतीचा फोटो PNG दिलेला असेल, त्या फोटो PNGला तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे काही अशा प्रकारे। आणि अशा प्रकारे ॲड केल्यानंतर तुम्हाला त्या PNGला अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचं आहे आणि याच्या इन ॲनिमेशनमध्ये तुम्हाला फेड ठेवून घ्यायचा आहे मित्रांनो। टायमिंगला तुम्हाला 1.5 ठेवून घ्यायचा आहे आणि डन करून टाकायचं आहे। इतकं झाल्यानंतर तुम्हाला आउट ॲनिमेशनमध्येही फेड ठेवायचा आहे मित्रांनो आणि 1.5चा त्याचा टायमिंग ठेवायचा आहे। इतकं झाल्यानंतर तुम्हाला इथून डन करून टाकायचं आहे आणि असं झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा लेअरवरून मीडियावर जायचं आहे मित्रांनो। अशा प्रकारे लेअरवरून मीडियावर आल्यानंतर तुम्हाला मी काही टेक्स्ट दिलेले असतील मित्रांनो, तर त्या टेक्स्टला तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी टेक्स्ट तुमच्यासाठी प्रोव्हाइड करून दिलेला आहे। अशा प्रकारचे टेक्स्टला तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे आणि ॲड केल्यानंतर तुम्हाला याचा कव्हरेज ठेवायचा आहे मित्रांनो इन ॲनिमेशन आणि टायमिंगला तुम्हाला 1.5 ठेवायचे आहे। आउट ॲनिमेशनला तुम्हाला कव्हरेजचा ड्युरेशन ठेवायचा आहे मित्रांनो आणि याला 1.5 ठेवून घ्यायचे याची टायमिंगला। इतकं झाल्यानंतर तुम्हाला परत लेअरवरून मीडियावर जायचं आहे आणि गेल्यानंतर तुम्हाला मी एक अजून काही टेक्स्ट दिलेला आहे मित्रांनो, या टेक्स्टला तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ॲड केल्यानंतर तर सिम्पली अशा प्रकारे या टेक्स्टला ॲड करून घेतो मित्रांनो। ॲड केल्यानंतर याच्या इन ॲनिमेशनमध्ये तुम्हाला वाईप राईट ठेवायचा आहे मित्रांनो। टायमिंगला तुम्हाला 1.5 ठेवून घ्यायचे आणि इथून डन करून टाकायचं आहे। इतकं झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथून डन करून टाकायचं आहे आणि डन केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला परत एकदा लेअरवरून मीडियावर जायचं आहे। लेअरवरून मीडियावर गेल्यानंतर तुम्हाला हा अजून एक टेक्स्ट दिलेला आहे। अशा प्रकारचे टेक्स्टलाही तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे। यालाही तुम्हाला इथे अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं मित्रांनो आणि ॲड केल्यानंतर तुम्हाला याचा इन ॲनिमेशनला तुम्हाला वाईप लेफ्ट ठेवायचा आहे। टायमिंगला तुम्हाला 1.5 ठेवून घ्यायचे आहे आणि डन करून टाकायचं आहे आणि आउट ॲनिमेशनला तुम्हाला वाईप राईट ठेवायचं आहे मित्रांनो। टायमिंगला 1.5 ठेवून इथून डन करून टाकायचं आहे। इतकं झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला पुढे यायचं आहे। अशा प्रकारे पुढे आल्यानंतर 5 सेकंद आल्यानंतर तुम्हाला लेअरवरून मीडियावर जायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या फोल्डरमध्ये मी एक टेक्स्ट दिलेला असेल काही अशा प्रकारचं टेक्स्ट, तर ह्या टेक्स्टला तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ॲड केल्यानंतर
याचा इन ॲनिमेशन तुम्हाला कव्हरेज ठेवायचा आहे. टायमिंगला तुम्हाला 1.5 ठेवून घ्यायचे आहे मित्रांनो आणि इथून डन करून टाकायचं आहे. इथून डन केल्यानंतर तुम्हाला पुढे यायचं आहे, म्हणजेच 9 सेकंदवर यायचं आहे मित्रांनो. आणि 9 सेकंदवरती आल्यानंतर तुम्हाला इथून हा एक टेक्स्ट दिलेला आहे. सॉरी मित्रांनो, आपल्याला हा टेक्स्ट इथे घ्यायचा आहे मित्रांनो. तर या टेक्स्टला आपण इथे घेऊया. तर अशा प्रकारे या टेक्स्टला इथे घेतल्यानंतर याची साईडला तुमच्या अंदाजे वाढवून घेऊया. आणि अशा प्रकारे वाढवल्यानंतर तुम्हाला याला फेअर ठेवून घ्यायचा आहे. टायमिंगला तुम्हाला 1.5 ठेवून घ्यायचे आहे तुमच्या अंदाजे आणि आउट ॲनिमेशनमध्येही फेअर ठेवून घ्यायचं आहे मित्रांनो आणि इथून डन करून टाकायचं आहे. अशा प्रकारे केल्यानंतर आता मी सगळ्यात पहिले हीच प्रोसेस आहे मित्रांनो. इतकी झाल्यानंतर मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. तर मित्रांनो इथून मी व्हिडिओला स्किप करून देतो मित्रांनो, कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. मित्रांनो अशा प्रकारे सगळे टेक्स्ट ॲड केल्यानंतर आणि त्यांना इन आणि आउट ॲनिमेशन दिल्यानंतर काही अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो येतं तुम्हाला करता येईल मित्रांनो. फक्त टेक्स्टला ॲड करायचं मित्रांनो आणि इन आणि आउट ॲनिमेशन देऊन द्यायचे. तर पुढच्या प्रोसेसमध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगून देतो. हा जो टेक्स्ट आहे मित्रांनो, हा टेक्स्टचं ॲनिमेशन जे संपतं ना मित्रांनो, या टेक्स्टचे ॲनिमेशन जे संपतं तिथून लेअरवरून तुम्हाला ओव्हरले याच्यावर जायचं आहे मित्रांनो. आणि इथून तुमच्याकडे हा ओव्हरले असेल तर तुम्ही याला डाउनलोड करू शकता. याला डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे काही अशा प्रकारे. आणि सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला याची साईजला वाढवून घ्यायची आहे. अशा प्रकारे साईज वाढवल्यानंतर तुम्हाला याला इथे डन करून टाकायचं आहे. आणि इतकं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, याचा जो याला ट्रिम करून घ्यायचं आहे मित्रांनो. तर याला सिम्पली अशा प्रकारे इथून ट्रिम टू राईट करून घ्यायचं आहे मित्रांनो. इतकं झाल्यानंतर तुम्हाला या टेक्स्टवर यायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे या टेक्स्टवर आल्यानंतर तुम्हाला ओव्हरलीमध्ये जाऊन या इफेक्टला तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. तर मी याला इथे अप्लाय करून घेतो मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्हाला याला इथे सेंटरला अप्लाय करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे अप्लाय करून घेतल्यानंतर तुम्हाला याची साईजला वाढवून घ्यायची मित्रांनो इतकी आणि इथून डन करून टाकायचं आहे. इतकं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत तीच प्रोसेस करायची आहे. तुम्हाला याला इथे घ्यायचं आहे आणि घेतल्यानंतर याची साईडला तुम्हाला वाढवून घ्यायची मित्रांनो. वाढवून तुम्हाला याला इथे अशा प्रकारे खाली ॲड करायचं आहे. अशा प्रकारे ॲड केल्यानंतर तुम्हाला याचा टायमिंग इथपर्यंत ठेवून घ्यायचा आहे मित्रांनो आणि डन करून टाकायचं आहे. आणि इथे काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला इथून तुम्हाला ओव्हरलीमध्ये जायचं आहे मित्रांनो. आणि ओव्हरलीमध्ये आल्यानंतर तुम्हाला हाच इफेक्ट इथे अप्लाय करायचा आहे. तर मित्रांनो याला घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथे याला अप्लाय करून टाकायचं आहे. अशा प्रकारे अप्लाय करून टाकल्यानंतर तुम्हाला 3 डॉटच्या ऑप्शनवरती क्लिक करून डुप्लिकेटचा ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो. याची एक डुप्लिकेट लेअर तयार झाली. हिला तुम्हाला काही अशा प्रकारे इथे खाली ॲड करायचं आहे मित्रांनो. हिलाही सेंटरला अशा प्रकारे ॲड करायचं आहे. आणि इतकं झाल्यानंतर तुम्हाला याला टायमिंग शॉर्टपर्यंत घेऊन जायचं मित्रांनो अशा प्रकारे. आणि इतकं झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा इथे तोच इफेक्ट अप्लाय करायचा आहे मित्रांनो. तर इथे मी सेंट्रलला याला अप्लाय करून घेतो मित्रांनो. इतकं झाल्यानंतर तुम्हाला इथून टर्न करून टाकायचं आहे. डन करून टाकल्यानंतर तुम्हाला परत एकदा ओव्हरलीच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेम प्रोसेस करायची मित्रांनो. अशा प्रकारे हा ओव्हरली तुम्हाला घ्यायचा आहे. आणि घेतल्यानंतर तुम्हाला याला इथे अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर
डन करून टाका. आणि डन करून टाकल्यानंतर तुम्हाला शेवटल्या प्रोसेसमध्ये तेच काम करायचं आहे मित्रांनो. इथून नवीन प्रकारची डिझाईन घेऊ मित्रांनो आपण. याला अशा प्रकारची डिझाईन घेतल्यानंतर इथून 3 डॉटवरती क्लिक करा. याचा डुप्लिकेट तयार करा मित्रांनो. आणि या डुप्लिकेटला तुम्हाला इथे खाली ॲड करायचं आहे काही अशा प्रकारे ॲड केल्यानंतर तुम्हाला इथून डन करून टाकायचं आहे. अशा प्रकारे आपले सगळे इफेक्ट याच्यावर अप्लाय झालेले मित्रांनो. आणि असे इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, याच्यामध्ये सॉन्ग लावायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण इथे सॉन्ग लावू मित्रांनो. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो सॉन्गची. ते सॉन्ग तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिले मी ते सॉन्ग इथे ॲड करून घेतो. अशा प्रकारे ॲड केल्यानंतर त्या सॉन्गवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि इथे ते साऊंडचं ऑप्शन दिसतं मित्रांनो. याच्यावर क्लिक करून तुम्हाला याचा व्हॉल्यूमला फुल करून द्यायचा आहे. आणि इथे ऑटो व्हॉल्यूमचं ऑप्शन दिसते मित्रांनो. याला तुम्हाला इनेबल करून द्यायचं आहे. याला इनेबल केल्यानंतर तुम्हाला इथून डन करून टाकायचं आहे. अशा प्रकारे हा व्हिडिओ तयार झाला मित्रांनो. आणि मित्रांनो आता आपल्याला काय काम करायचं आहे पुढचं काम म्हणजे तो दुसरा पार्ट मित्रांनो. पहिला पार्ट तर मी तुम्हाला समजावून दिला कशा प्रकारे याला तयार करायचं. आता दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. तर एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि इथून तुम्हाला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी याला पहिले एक्सपोर्ट करून घेतो. व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला त्याला वापस काइनमास्टरमध्ये न्यू प्रोजेक्टमध्ये याला ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो. काही अशा प्रकारे. तर अशा प्रकारे याला ओपन केल्यानंतर तुम्हाला जे काम करायचं आहे ते म्हणजेच मी तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो. तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला स्टार्ट करायचं आहे. इथे व्हिडिओचा पार्ट संपतो मित्रांनो. हा पहिला पार्ट. इथून तुम्हाला व्हिडिओला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि ट्रिमच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला स्प्लिट टू प्ले ॲडच्या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला पुढे करायचं आहे मित्रांनो. तर मी करून घेतो मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला स्प्लिट टू प्ले ॲड करायचं आहे मित्रांनो. जिथे आपला ॲनिमेशन संपतो तिथे तुम्हाला स्प्लिट टू प्ले ॲड करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका. आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून टाका मित्रांनो. कारण की लाईक करणे सबस्क्राईब करणे खूप फ्री असते मित्रांनो. तर मित्रांनो इतकं झाल्यानंतर आता आपल्याला पहिले मी सगळ्यात पहिले इथून तुम्हाला इतकं झाल्यानंतर तुम्हाला इथून डन करून टाकायचं आहे. अशा प्रकारे आपण जिथून ट्रिम केलेलं आहे मित्रांनो तिथे आपले प्लसचे आयकॉन आलेले आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे इफेक्ट दिसतील मित्रांनो. म्हणजेच तुम्ही जर डाउनलोड केले असेल तर तुम्हाला दिसेल. जर तुम्ही डाउनलोड केलेलं नसेल तर तुम्हाला नाही दिसणार. तर काय करायचं आहे, तुम्हाला गेट मोडच्या ऑप्शनवरती क्लिक करून हे सगळे इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे. डाउनलोड केल्यानंतर सगळ्यात पहिला इफेक्ट म्हणजे मी लाईट ब्लरवाला इफेक्ट लावणार आहे मित्रांनो. लाईट ब्लरवाला 2 वाला इफेक्ट मी सिलेक्ट करून घेतो. अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथून डन करून टाकायचं आहे. इतकं झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये हा जो प्लसचा आयकॉन आहे याच्यावरती क्लिक करायचा आहे. आणि इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ब्लेडचा ऑप्शन आहे मित्रांनो. या ब्लेडच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथून डन करून टाकायचं आहे. नंतर तिसऱ्या ठिकाणी तुम्हाला हा क्रॉस लाईन आहे मित्रांनो. ही क्रॉस लाईनला तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. अशा प्रकारे क्रॉस लाईनला ॲड केल्यानंतर याचा कलर तुम्ही तुमच्या अंदाजे ठेवू शकता. मी इथे ब्लॅक ठेवून घेतो. अशा प्रकारे ठेवल्यानंतर टायमिंगला तुम्हाला 1.5 ठेवायचा आहे मित्रांनो. इतकं झाल्यानंतर तुम्हाला इथून इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे. तर मित्रांनो मी हे 3 नंबरचे इफेक्टला इथे सिलेक्ट करून घेतो आणि इथून डन करून टाकतो. आणि आता पुढच्या प्रोसेसमध्ये आपल्याला अजून काही इफेक्ट अप्लाय करायचे मित्रांनो. तर मी इथे हा एक स्पीड टर्नवाला आहे मित्रांनो. याला मी इथे सिलेक्ट करून घेतो. आणि इतके झाल्यानंतर अजून काही इफेक्ट आहे मित्रांनो, त्याला आपल्याला इथे लावायचे आहे. अशा प्रकारे लावल्यानंतर तुम्हाला इथून डन करून टाकायचं आहे. आता शेवटला इफेक्ट आहे मित्रांनो. तुम्हाला जो पटला तो तुम्ही लावू शकता. मी याला लावून घेतो आणि इथून डन करून टाकतो.
आणि मित्रांनो आता जे काही तुम्हाला शेवटला काम करायचं आहे ते म्हणजेच आपले जे इफेक्ट अप्लाय झाले ना मित्रांनो, त्याच्यामुळे एक प्रॉब्लेम येऊ शकतो तुमच्या व्हिडिओला. ते इफेक्टमुळे तुमच्या व्हिडिओमधलं जे सॉन्ग आहे मित्रांनो त्याला थोडा मागे पुढे होऊ शकतं. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला प्रत्येक लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्याच्या व्हॉल्यूमला तुम्हाला कमी करून द्यायचं आहे मित्रांनो. सॉरी, अशा प्रकारे व्हॉल्यूमला तुम्हाला सगळ्यांची लेअरच्या व्हॉल्यूमला तुम्हाला 0 करून द्यायचं आहे. अशा प्रकारे 0 करून टाकल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. तर मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला व्हॉल्यूमला 0 करून घ्यायचं आहे सगळ्यांच्या. अशा प्रकारे 0 केल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला येऊन जायचं आहे आणि ऑडिओवर क्लिक करून मी जो तुम्हाला ऑडिओ दिलेला आहे त्याला परत एकदा ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे ॲड केल्यानंतर इथून जे बाकीचा पार्ट आहे मित्रांनो त्याला तुम्हाला इथून ट्रिम करून घ्यायचा आहे. तर ट्रिम टू राईट करून घ्या मित्रांनो. ट्रिम टू राईट केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करून याचा व्हॉल्यूमला मोठा करून द्यायचा आहे आणि ऑटो व्हॉल्यूम करून द्यायचं मित्रांनो. डन करून टाका. इतकं झाल्यानंतर हा व्हिडिओ आपला रेडी मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओला अटॅचमेंट झालेलं आहे मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक केलेला नसेल तर लाईक करून टाका मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका. तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्कीच जोडा, त्याची लिंक पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दिलेली आहे. आणि मित्रांनो आता या व्हिडिओला तुम्हाला एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला तर माहितीच आहे, या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथून एक व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचा मित्रांनो फुल HD क्वालिटीमध्ये. तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.